बाळासाहेब थोरात यांनी कराडमध्ये एका सभेत सांगितले की गॅझेटियरवर आधारित जे आरक्षण दिले त्याची काळजी वाटते, त्यातून काहीच फायदा होणार नाही. मला कधी कधी ह्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटतं. 2.5 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता आणि स्वतः भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वतःला मिरवत होता. तुम्हाला मान्य देवेंद्रजींनी 2019 जे पर्यंत जे 16% आरक्षण मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवलं ते तुम्ही घालवलं. हे तुमचं पाप आहे. तुम्हाला तर आरक्षणाबद्दल तर काही सोयीसुलभ नव्हतं. ते दिलं 16% ते घालवलं. आपल्या काळात तर तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता ते जाणतेराजे सांगायचे की आरक्षण मराठा समाजाला मिळणं शक्य नाही. मला वाटतं त्या सगळ्या त्यांच्या राजकीय सदम्यातून सावरलेलं नाही आहे. आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आता जे पराभूत झाले लोक आहेत त्यांना काय आरक्षण देता येईल का असा विचार करतो. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके सुद्धा सध्या ओबीसी यात्रा काढतायत, गावोगाव त्यांचे दौरे सुरू आहेत. कसं पाहता या सगळ्या रस्त्यावर न्यायालयीन दोन्ही लढाई लढण्याची तयारी आहे? आता प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. न्यायिक हक्क मिळाला पाहिजे म्हणून अधिकार आहे. पण मी त्यांना लक्ष्मणराव हाकेने सांगितले, तुम्हाला काय तुमच्या मागण्या करायच्या की तुम्हाला काय तुमच्या आरक्षण गेलं जर तुम्ही म्हणताय तसं काही वस्तुस्थिती नाही आहे. कारण आपण कोणत्याही ओबीसी समाजाचं आरक्षणाला धक्का न लावता ही आपली कमिटमेंटच आहे. तथापि त्यांना मोर्चेच काढायचे असेल तर हरकत नाही. परंतु विनाकारण मराठा समाजाबद्दल आंदोलनकर्त्यांबद्दल ते जे टीका करतात ती मला वाटतं त्याची आवश्यकता नाही आहे. मागे त्यांना सल्ला दिला आहे, मुक्त फळं उधळायचे बंद करा. तुमचं कामच नाही आहे. कोणत्या समाजाचं कोणी पुढे बंद करावं त्यासाठी काही त्याला बंधन नाही आहे. पण त्यासाठी दुसऱ्या समाजावर टीका करायचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही आहे. मात्र यावेळेस कुठेतरी आता मराठा समाज आणि ओबीसी समाज समोर आल्याची घटना घडली आहे आणि हाकेंच्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिकीकरणाचा जे गोष्ट करण्यात आली. मग यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते अशा गोष्टी. असं की मागे मी खरं ह्या असे जे नवीन पुढारी जे आले राजकारणात ज्यांचं काही सोशल कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, समाजाच्या प्रती काय कॉन्ट्रीब्युशन आहे, कुठेतरी प्रसिद्धीच्या झोक्यात येऊन आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. खरं मी मागे एकदा बोललो होतो की ओबीसी समाजाला आरक्षण देताना एक तरी उदाहरण आहे का की मराठा समाजाने त्याला विरोध केला. आता मराठा समाज आपल्या हक्कासाठी ज्यावेळी बांधतो आणि ते सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता एवढं त्यासाठी आक्षेप असण्याचं कारण काय. म्हणून मला वाटतं ही जी आजकालच्या काळामध्ये जी पुढारी तयार झालेली आहेत की ज्यांना काय राजकीय बॅकग्राऊंड आहे, सामाजिक बॅकग्राऊंड आहे, अपघातानं तयार झालेली माणसं आता अशा पद्धतीने राजकारण करतायत, तर त्यांच्याबद्दल तरी काय बोलावं हा खरं आमच्यासमोर प्रश्न पडतो. म्हटले ती पोल्ट्रीचे कामगार आहेत आणि आमदार बिटकरींना श्वान संबोधलं, म्हणजे अशी वक्तव्य करून चर्चेत राहायचा त्याचा प्रयत्न दिसतो. असं आहे की काही लोकांमध्ये तो एक स्थायी स्वभाव झालेला आहे. थिल्लरपणा करून त्यातून आपण स्वतः नेहमी चर्चेत राहावं असा काही लोकांचा प्रयत्न आहे. आजच्या राजकीय व्यवस्थेला जर तेच मान्य असेल तर माझी माहिती दुःख होते. तर अमित शहाची तुम्ही तिसऱ्यांदा भेट घेतली आहे, काय या भेटीमागचा उद्देश होता? नाही, मी माननीय आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहांना नेहमीच भेटतो. आता ही आपल्याकडे जे शिवपुराण कथा आहे त्याचं त्यांना निमंत्रण दिलं मी. विखे पाटील कारखाना आता नवीन पद्धतीने नवीन प्रकल्प उभा केला आहे. 10,000 मेट्रिक टनाचा कारखाना उभा केला आहे. त्याचा शुभारंभ त्या गळीत हंगामात त्यांच्या हस्ते करावा, तरी उद्घाटन करावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. आणि लोणी बुद्रुकमध्ये सहकारी चळवळीचे जनक पद्मश्री विखे पाटील आणि मान्य पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे जे पूर्णकृती पुतळे उभे केलेले आहेत त्याचं अनावरण त्यांनी करावं अशी विनंती केली आहे. नाही, काही चर्चा नाही झाली. जरांगे पाटील म्हणतायत की जे आश्वासन सरकारने दिले त्याच्यावरती दाखले वगैरे वाटप लवकरात लवकर सुरू करावं, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसावं. नाही, त्याची आवश्यकता नाही आहे. त्यांना मी समजून सांगितलं. एक समिती नेमतो आपण
आणि जी ती सदस्य समिती गाव पातळीवर नेमलेली आहे त्याचं कामाला ते सुरुवात करताय. जशी आता त्या पद्धती जशी दाखले पुढे येतील, जशी त्या संदर्भातली माहिती पुढे येईल, आपण कारवाई दाखले देण्याबद्दल कारवाई सुरू करणार आहोत.